2 1. याच्यामधून बाईक घेऊन जायची माहित नाही किती खोल गड्डा आहे. बस 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 बाय पाय टेकला. तर तुम्हाला ऑफ रायडिंगचा पूर्णपणे एक्सपिरियन्स पाहिजे. अरे किती खोल आहे, गाडी अर्धी गेली आहे माझी. इथे चूक झाली माझी, म्हणजे माझं अर्ध टायर गेला होता खाली तिकडे. सकाळी आपण कॉफी पिऊनच निघालो होतो आणि आता आम्ही पोहोचलो लोणावळ्यामध्ये. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला पोहेशिवाय दुसरं काही चालतच नाही. तर बघू, तो आलाय आता, विचारून त्यानं काय त्याच्यासाठी ऑर्डर दिली होती. माझ्यासाठी मेदूवडा आणि तुझ्यासाठी तयारी पोहा. येस ब्रो. चार्जिंगसाठी संपवतोय. कसा माझा मोबाईल लवकर बंद पडेल. पुणे आता आपलं फायनल डेस्टिनेशन सांगितलेलं आहे, तर ते आहे कातळदर वॉटरफॉल्स. वेलकम बॅक टू द चॅनल मित्रांनो. आज आपण चाललेलो आहोत लोणावळ्यामध्ये. तर आता सकाळचे 6:45 वाजलेत आणि हे आपल्या बाईक्स. लेट्स गो मित्रांनो, करूया आता आपण आपल्या राईडची सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपली कुठली राईड आहे ती. तर आज आपण चाललो आहोत पुणे टू लोणावळा. आपली आजची 70 किलोमीटरची राईड असणार आहे आणि आता सकाळचे 6:15 वाजले आणि आता आपण आहोत पुण्यामध्ये. रात्रीच आपण अहिल्यानगरवरून आलो होतो. तर आम्ही लोणावळ्यामध्ये कोणत्या पॉईंटला जाणार आहेत हे अजून आम्ही डिसाईडच केलेलं नाही आहे. तर आम्ही तिथं जाऊनच डिसाईड करणार आहेत की कुठे जायचं आहे एक्झॅक्ट नेमकं लोणावळ्यामध्ये. आम्हाला बघायची ही आहे पुण्यातली मेट्रो. मस्त आहे. आमच्या नगरला कधी येईल काय माहिती. येईल होईल आमचं नगर पण डेव्हलप. खडकी मेट्रो थांबेल आता ती इथे. अजून कधी बसलो नाही आहे मी मेट्रोमध्ये पुण्याच्या, पण एकदा बसू आपण नक्कीच. भारी असेल यार खरंच. बसू एकदा नक्कीच. 10 सेकंद तरी थांबते का नाही मेट्रो. आपल्या पुढे गेले ती आता लगेच, माहीत नाही. तर मागच्या विकेंडला आपण प्रतापगडला गेलो होतो. तर खूप मस्त असा व्लॉग झालेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन बघा, कारण खूप छान असा व्लॉग झालेला आहे तोही. पुण्याला जाण्यासाठी आपल्याला 2 रूट्स आहेत. एक आहे ओल्ड हायवे आणि दुसरा न्यू एक्सप्रेस वे. तर आपल्याकडे बाईक्स आहे, तर सो आपल्याला ओल्ड हायवेनेच जावं लागणार आहे, कारण एक्सप्रेस वेला बाईक्स अलाउड नाही आहेत. मित्रा आपण नाही, मी महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा स्टॅच्यू मस्त ना. यावेळेस पाऊस आपल्याला मे महिन्यातच पाहायला मिळाला आहे आणि तुम्ही बघू शकता ही ग्रीनरी मे महिन्यातच अशी बहरून आलेली आहे. मस्त हिरवं झालंय भाई, काहीच विषय नाही आहे. पुढे पुढे आपल्याला काही सीन्स पाहायला मिळतील ना. त्यावेळेस आपण पुण्यामधून निघलो होतो त्यावेळेस तर आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन झालं होतं. जसं आपण लोणावळ्याच्या दिशेने चाललो, वेदर असं हळूहळू चेंज होत चाललेलं आहे मित्रांनो. ज्यावेळेस हे मी राईड करतो ना त्यावेळेस मी इंस्टाग्रामवरती स्टोरी अपलोड करतो. तर इंस्टावर मला फॉलो केलं नसेल तर माझी इंस्टाची आय डी आहे हॅप्पी बॉय अक्कू. तर त्यांनी स्टोरी पाहून मला फोन केला होता, लोणावळ्यात येत आहात तर आपण बाईक एक्सचेंज करूया. म्हणजे घरची बाईक ते माझ्याकडे देणार आहेत. आपल्या घरी आहे पल्सर. तर आपली ही बाईक सर्व्हिसिंगला आलेली आहे आणि अशी बाईक घरी देणं मला तरी चांगलं नाही वाटत. सो मी तर अवॉइड करेल त्यांना देणं. ज्यावेळेस सर्व्हिसिंग होईल आणि आपली ज्यावेळेस मुंबईला राईड होईल त्यावेळेस आपण नक्कीच बाईक चेंज करू काही दिवसासाठी.
त्यांची इच्छा आहे की R1 मुंबईमध्ये ठेवायची, पण ठीक आहे, देऊ, काही विषय नाही, ठेवू आपण घरी हिलाई. हा 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 हा, काय नजारे आहेत मित्रांनो. आता आपण फायनली लोणावळ्यामध्ये पोहोचलेलो आहोत. तर आता फायनली ब्रेकफास्टसाठी थांबलोत आम्ही. सकाळी आपण कॉफी पिऊनच निघालो होतो आणि आता आम्ही पोहोचलो लोणावळ्यामध्ये. तर बघू गेला ऑर्डर द्यायला. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला पोहेशिवाय दुसरं काही चालतच नाही. तर बघू तो आलाय आता, विचारून त्यानं काय त्याच्यासाठी ऑर्डर दिली ती. मित्रा, काय दिली ऑर्डर तू तुझ्यासाठी? माझ्यासाठी मेदूवडा आणि तुझ्यासाठी तयार केलेला पोहा. येस ब्रो. आणि ते नंतर एक चाय कॉफी. पेमेंट कोण कडकमध्ये करणार? मारूया. पेमेंट कोण देणार? मी बाबा UPI माझं चालतं ना. तू त्याच्यासाठी मोबाईल मधलं स्टोरेज रिकामा सुद्धा करत नाहीये. त्याच्यासाठी आता चार्जिंग साठी संपवतोय आहे. कसा माझा मोबाईल लवकर बंद पडेल. आता 43% राहिलाय, आणखी 40% म्हणजे आहे. काय पेमेंट करायचं तेवढं मी पेमेंट करून घेतो तोपर्यंत. त्यानंतर तूच माझा अन्नदाता सगळं काही. ही अशी ही आमची मैत्री, याच्यामुळेच आमच्या दोघांचं जमतं. ठीक आहे, माझ्याही मोबाईलला आहे तशी 20% चार्जिंग. मीही संपून घेतो. म्हणजे आम्ही दोघेही कुठे थांबणार नाही आहेत. खरंच खूप टेस्ट येते मित्र. टेस्ट करून घे ना तू पण. तू पण ऑर्डर देशील. जास्त नाही खायचे माझे. भारी बनवलेत, घरच्यासारखंच केलं नाही. तर मित्रांनो, आत्ताच आमचा ब्रेकफास्ट झाला आहे. तर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही पाहिलंच पोहे आणि मेंदू वडा घेतला होता. तर पप्पूने आता आपलं फायनल डेस्टिनेशन सांगितलेलं आहे. तर ते आहे कातळदर वॉटरफॉल्स. काय आवाज आहे, हीच तर मजा आहे. तर बाकीच्या गोष्टी आपण बाईकवर डिस्कस करूया. तर चला. तर कातळदर वॉटरफॉल हे लोणावळ्यापासून एक 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. तिकडे जाण्यासाठी रस्ता तर हा ठीक आहे, बऱ्यापैकी खूप चांगला आहे. मित्रांनो, मस्त असा ऑफ रायडिंग लागलेला आहे आत्ता. आणि समोर तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे. क्लास आहे, क्लास. मस्त असे रायडर थांबलेले आहेत. मला वाटतं आपणही थांबावं. आपण कधी फोटोशूटच करत नाहीत राईडला आल्याच्या नंतर. तुम्ही बघू शकता काय मस्त पाणी पडतंय डोंगरावरून. हा 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 हा, माहीत नाही आता किती वेळ ऑफ रायडिंग आहे, पण ठीक आहे. पावसाळ्यात कसं होत असेल, कसं होत असेल, कशी आणायची बाईक मित्रांनो. हा आपला पप्पू मस्त एन्जॉय करतोय राईडचा. अरे पावसाळ्यात नाही आणू शकत इकडे बाईक्स, पण ठीक आहे. ओ लाल माती आहे, सो स्लीप होती आहे, दमाने जावं लागणार आहे. थोडासा पाऊस येऊन गेलाय. हा 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 हा, जंगलातून चाललो तर आम्ही ऑफ रायडिंग करत. मित्रांनो, मॅप बघावं लागेल कसं टायर स्लिप होत आहे. ओ भाई 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 भाई, स्लिप होती गाडी आहे. आता याच्यामधून घेऊन, आता याच्यामधून जायचंय. हा 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 हा, मित्रांनो, आता ह्याच्यातून आपल्याला बाईक घेऊन जायचंय. अरे बाई, आणि अजून पुढं काय असू शकतं ना. मज्जा येणार आहे याच्यातून गाडी न्यायला, खूपच मज्जा येणार आहे. मी खरंच सांगतो, असे दोन्ही इंडिकेटर लागणार आहेत माझ्या मित्रांना इथून गाडी नेताना. हा हा हा, मित्रांनो, इथून आपल्याला सावकाशच जावं लागेल, सांडायला नको इथे आपण.
लाल मातीत तर गाडी अजून स्लिप होते, चिखलात तर अजून खूप जास्त स्लिप होती. थोडाच टर्न नाही अजून पुढं, अजून खतरनाक आहे भाई, अजून खतरनाक आहे मित्रा. पुढे तर सावकाश आहे, काही विषय नाही. माझे टायर ऑफ रोडिंगचे आहेत मित्रा. ऑफ रायडिंग असलं तरी काही प्रॉब्लेम नाही, अशा जागेवर फिरतंय मित्रा. बेकार हाल मित्रांनो. मित्रांनो रस्ता खूपच अवघड आहे, लोकांनी इथेच गाड्या पार्क केलेल्या आहेत. आपल्याला एवढा कॉन्फिडन्स आहे की आपण शेवटपर्यंत गाडी नेणार मित्रांनो. नाही, पुढचा ब्रेक मारूच नको, कारण खूप बेकार स्लिप होतीये. नाही नाही नाही, मागचं टायर जागेवर फिरतंय माझं. भावानी आपल्याला हाय बोललाय बाई. हा असा तरी रस्ता पाहिजे कमीत कमी. बेटे वा, थोडी साईडला घेतो. बापरे, बघा खाली काय आहे. पावसाळ्यात काय मित्रा, हे काय इथंच आहे. चल ना आता, काय प्रॉब्लेम नाही. काय करायचं मग. वा, डायरेक्ट जागेवर फिरते. नको ना. ओके, तर सगळेच बोलतात की बाईक्स मागे लावायच्या, कारण पाऊस आला तर मग अजून बेकार हाल होतील. सो जास्त रिस्क घेत नाही आता मी. आता आपलं कूलंट पण चालू झालंय. ठीक आहे, लगेच बघायचं पुढे एखादं इथं. हा चालतंय, ठीक आहे. ये इथे लावू पुढं. रस्ता पाहिला तर पुढे जायची इच्छा होत नाही, आणि वर बघितलं तर हा व्ह्यू बघून अजून पुढे जायची इच्छा होते मित्रांनो. हीच तर मजा आहे निसर्गाची मित्रांनो. इकडे यायचं असेल ना तर तुम्हाला ऑफ रायडिंगचा पूर्णपणे एक्सपिरियन्स पाहिजे, कारण आम्ही अशा खूप ऑफ रायडिंग केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता काय आहे. वर असून सुद्धा मला दम लागतोय, म्हणजे विचार करा काय कंडिशन झाली असेल माझी. वा, अरे किती खोले, गाडी अर्धी गेली आहे माझी इथे मित्रांनो. साईडनीच घेत जा, चूक झाली माझी. म्हणजे माझं अर्ध टायर गेलं होतं खाली तिकडे. हा, असा रस्ता लागली की भाई काय मज्जा आहे यार. बघायचं का खाली काय आहे, तर चला दाखवतो. 3, 2, 1. तर आपण तिकडनं आलोत. तिकडनं असं फिरत 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 इथपर्यंत पोहोचलोत, आणि अजून आपल्याला खूप लांब जायचं आहे. ते समोर गोप्रोमध्ये दिसतंय की नाही माहीत नाही, तो आहे. अजून थोडंसं पुढं जाऊन दाखवतो. तर तो आहे राजमाची पॉईंट. तर चला, खूप जास्त गरम झाली होती, सो कूलंट चालू झालेलं आहे, पण बऱ्याच वेळपासून चालू आहे. तर सो 1-2 मिनटाचा स्टॉप घेतला आहे मी. तर फायनली आपली गाडी पण
थंड झाली आहे मित्रांनो. वा, मी परत ती चूक करतोय, खड्ड्यातून गाडी घालतोय, एक साईडनी घेत नाही. कारण पाणी दिसलं की वाटतं की पाण्यातून गाडी घालावी. कारण तुम्ही कोकणच्या सिरीजमध्ये पाहिलंच असेल, पाण्यातून गाडी घातल्यावरती किती मोठा फटका बसतो. एक सेन्सर उडाला होता, फक्त एक सेन्सर. तो सेन्सर होता 4000 रुपयाचा मित्रा. चोप्रा, पाणी काहीच नाहीये. पाणी काहीच नाही म्हणतात. तिकडे काय पोर्टच मग, पण तो रस्ता खूपच रिस्की आहे. हा ना. काहीच पाणी नाही का म्हणजे? तर फायनली आता आपण पोहोचलो कातळधरच्या पार्किंगपाशी. तर इथेच आपण गाडी पार्क केली आणि इथे 2 स्टॉल पाहायला मिळत आहेत. त्याच्यामधूनच जो खाली रस्ता जातो आहे तो जातो तो कातळधर धबधब्याकडे. तर इथल्या लोकल्सला आम्ही विचारलं तर ते बोलले की हे 4-5 दिवसामध्ये काही पाऊस झालेला नाही आहे, सो वॉटरफॉलला काही पाणी नाही आहे आणि कुंडात पण थोडंसंच पाणी आहे. सो आम्ही ट्रेक करायचा कॅन्सलच केला आहे. तर ठीक आहे मित्रांनो, ह्या ऑफ रायडिंगची तर मजा घेतली आणि आपल्यालाही फक्त राईड्सच करायची होती. सो फायनली आम्ही आमची इथपर्यंतची राईड सफल म्हणू शकतो मित्रांनो, सफल पूर्ण केली. आणि आता पुन्हा त्याच रूटने वापस जायचं आहे. पण त्याच्या अगोदर इथून जो पुढे रस्ता जातो तो जातो राजमाची पॉईंटकडे. असाही प्लॅन ठरला अचानक की इथून राजमाचीकडे जायचं, पण सो पप्पू या अगोदर गेलेला आहे तर रस्ता खूप खराब आहे. तर सो आता आम्ही पुन्हा परतीचा प्रवास चालू करू. आणि जो आम्ही निर्णय घेतला वापस जायचा ट्रेक न करता, तो आमचा खरंच खूप फायदेशीर डिसिजन होता. कारण तुम्ही इकडे बघू शकता की हळूहळू पाऊस पण चालू झाला आहे. जर पाऊस आला तर इथून बाईक काढणं आमच्यासाठी खूप अवघड जाईल. सो बेस्ट डिसिजन घेतला आम्ही. आणि ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस नक्कीच मोठी गाडी घेऊन आपण हा ट्रेक करायला येणार, त्यात काही वादच नाही. आपली ही राईड झाली ना, मला पहिले नगरला गेल्याच्या नंतर आपल्या या बेबला घेऊन हॉस्पिटलला जावं लागेल, म्हणजे शोरूमला. कारण चेन पॉकेट पूर्ण ढिल्ला झाला आहे आणि ज्या प्रकारचे आवाज येऊ राहिलेत ना, तर मी अशी बाईक चालूच शकत नाही मित्रांनो नंतर. हा आता मला पुढचा ब्रेक मारणं खूप कठीण जात आहे, कारण डायरेक्ट स्लिप होती ही गाडी. ABS असून सुद्धा, पण ते ABS चिखलामध्ये काही कामच करत नाही खरं तर. तर पप्पूने इथूनच राईड घेतला आहे आणि कुठे गेला माहीत नाही आहे मला सोडून, पण ठीक आहे. वा 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 वा. येतो की नाही माहीत नाही आहे, पण गेले अर्धा तास झालं खूप असा पाऊस चालू आहे. कारण तुम्ही बघू शकता इथे व्हॅली अशी पूर्ण सगळी आपल्याला दिसत होती आणि आता पूर्ण असं पावसानं भरून तिकडे राजमाचीचा फोर्ट होता तोही खूप असं धोक्यात हरवला आहे आणि जोराचा मुसळधार पाऊस चालू आहे. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे तो कसा रस्ता आहे, आणि आता आपण त्याच रस्त्याने जाणार आहोत. आणि आता तुम्ही विचार करा किती चिखल झाला असेल. तर बोटामध्ये पण पूर्ण असं पाणी झालं आहे मित्रांनो. आणि आता मी सगळं माईक वगैरे काढून घेतलेलं आहे, सो माझा आवाज येणार नाही तुम्हाला. आता फक्त तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा आणि आमचे कसे हाल होतात ना, आता तुम्ही ते एन्जॉय करा मित्रांनो. तर चला भेटू आता गाडीवरती आपण.
सगळं बॅग पॅक करेपर्यंत म्हणजे माईक्स वगैरे तोपर्यंत पाऊस होता आणि आम्ही निघालो की पाऊस असा एका क्षणामध्ये थांबला आहे आणि तुम्ही बघू शकता किती भारी असं वेदर झालेलं आहे. आता याच्यामधून बाईक घेऊन जायची माहीत नाही किती खोल गड्डा आहे. बस 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 बाय पाय टेकला अख्ख्या बुटात पाणी या ब्रो. तर या सीझनमधली फर्स्ट आपली ऑफ रोड रायडिंग होती. सो अजून आपल्याला अशा खूप भन्नाट अशा ऑफ रायडिंग करायच्यात मित्रांनो. आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओज तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील.